मी कोणासोबत जाणार नाही, भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही। भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा। मवियातील मोठ्या नेत्यांच्या मनात राजकीय अस्वस्थता, येत्या 15 ते 20 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, सुनील तटकरेंचं सूचक विधान। जयंत पाटील, विजय वडेट्टीवार वरिष्ठ नेते, ते माझ्या संपर्कात नाहीत, पण सोबत कोणी येत असेल तर आम्ही निश्चितच घेऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीच्या याचिकेवर आता 3 आठवड्यांनंतर सुनावणी। एनसीपी शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवावं, आयोगानं दिलेलं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा, शरद पवार गटाची कोर्टात मागणी। ठाकरे गटाकडून 18 लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नेमणूक, 18 जागांमध्ये मुंबईमधील 6 जागांपैकी 4 जागांचा समावेश। शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाला जाऊ नये, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करताय, आयत्यावेळी शाळांवर दडपण का टाकता, राज ठाकरेंनी उपस्थित केलाय सवाल। दिल्ली सीमेवरच्या शेतकरी आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटण्याची शक्यता, लवकरच भेटीची वेळ निश्चित होणार। एमएसपीच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता शेतकऱ्यांचं आंदोलन। सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा 21 तारखेपासून पुन्हा आंदोलन करू, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शिवनेरीवर पाणा सोहळ्याला उपस्थित, शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन। पुण्याच्या खराडीतून संतापजनक प्रकार, पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करत पेटवली कार, तरुणीवर पेट्रोल टाकून दिली जीवे मारण्याची धमकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।